तर डोअर्स ऑफ हेवन बघून आल्यानंतर आम्ही फायनली पोचलो आमच्या टेंटवर. टेंटवर पोचल्यावर आराम केला, थोड्या चांदण्या बघितल्या आणि झोपी गेलो. आणि नंतर अर्ली मॉर्निंग उठलो आणि गेलो टॉप व्ह्यू स्टेशनवर हा सनराइज बघायला. तर इथे आम्ही सकाळीच सनराइज देखने, देखो कैसा निकल रहा है हमारा सन. अभी सो के उठ रहा है, धीरे धीरे उठ बेटा, उठ उठ बोला ना. तर फायनली दर्शन दिलेच बाबा भाऊंनी. निघाले भाई सूर्यदेवता. तर सूर्यदेवताला नमन करून आम्ही खूप प्रसन्न झालो, खूप भारी वाटलं. फर्स्ट टाईम पूर्ण स्टार्टिंग आणि पूर्ण निघेपर्यंत सूर्य मी बघितला. मग आलो कॅम्पवर, रेडी झालो, थोडं शायनिंग मारली. इथं स्विमिंग पूल होता, बट इथं आम्ही पोहलो नाही. म्हटलं उगाच पोहून आणि बिमार पडून. मग कॅम्प लाईटचा हा व्ह्यू एन्जॉय केला. व्ह्यू बघून झाल्यावर आम्ही निघालो आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशन म्हणजे कोचीसाठी. तर कोचीसाठी 2 रस्ते होते, एक होता हायवेचा आणि एक होता हा ऑफ रोडिंगचा. तर तिथल्या केअरटेकरने आम्हाला सांगितलं की हा रस्त्याने जा, तुम्हाला खूप भारी एक्सपिरियन्स येईल. आणि एक्सपिरियन्स भारी आलाच बाई. फुल ऑफ रोडिंग, रस्ते एवढे छोटुले आणि त्याच्यात आमच्या गाड्या खतरनाक. आणि पूर्ण रस्ता म्हणजे असं वाटत होतं की खाईतच चाललो, एवढा खाली 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 रस्ता होता. म्हणजे पूर्ण खाली जाऊन परत वर गेलो, म्हणजे पूर्ण पहाडच आम्हाला पार करून कोचीला जायचं होतं. मग पूर्ण रस्ता एन्जॉय करत गेलो आणि मग मध्येच थोडा ब्रेक घेतला. इथे असं झरणा वाहत होता पाण्याचा, इथं थोडेसे व्ह्यू बघितले, फोटो घेतले, मग रील पण काढली. रील तुम्ही इंस्टाग्रामला बघू शकता माझ्या सगळ्या, तिथे मी माझ्या सगळ्या रील्स अपलोड केलेल्या आहे. मग रीलसाठी हा व्हिडिओ काढला, पण फर्स्ट टेकमध्ये मला काही एवढा खास वाटला नाही. नंतर परत मग एक अजून रिटेक घेतला, परत घेतला एक व्हिडिओ रीलसाठी. तो झाला की मग आम्ही निघालो जर्नीला निघालो आणि परत आला हे ऑफ रोडिंग कोचीपर्यंत आम्हाला इच्छाच सोडत होती आमचं. नुसतं ऑफ रोडिंग हे भारी भारी रस्ते, नुसतं खाली वर खाली वर, हेच केलं गाडीनं आमच्या. मग फायनली एवढी जर्नी करून आम्ही पोहोचलो कोचीला. तर त्यांचा हा एरिया आहे, तर बॅस्टियन स्ट्रीट एरिया तुम्ही बघू शकता. प्रत्येक व्ह्यू मध्ये तुम्हाला फॉरेनर भेटणार. आणि इकडचे तुम्ही घरं बघू शकता किती भारी आहे. हॉटेल्स एक नंबर, आणि रोड बघा एकदम भारी. इथच्या गावात इथले हॉटेल्स पण खूप भारी आहेत आणि इथच्या मुली पण एक नंबर आहे, एक नंबर भारी व्ह्यू आहे. आम्ही प्लॅनिंग करून आलतो की कोचीमध्ये आम्ही थांबणार नाही, बस चाय पिणार आणि निघणार. पण फायनली आम्ही कोचीलाच थांबलो, कारण कोचीमध्ये ना एवढं अट्रॅक्शन आहे, ते अट्रॅक्ट करतात कोची आपल्याला. म्हणजे थांबावंच लागते बाई. कोचीला आला तर तुम्ही थांबले नाही तर काही मजा नाही बाई. इथचे एवढे स्ट्रीट भारी भारी व्ह्यू आहे, ते बघू शकता, खतरनाक. आम्ही आलोय आता कोचीमध्ये हम घूमने आ गए.
Hey guys, do you want to say something? Yes. Say something. That's a Hi, wonderful hello. place. हाय हेलो हाय हेलो Visit. Hey, hey. तो अभी चाइनीज चाइनीज फिश Visit one Let's time go. after. We'll see कोचीन फोर्ट. आलोय आपण कोचीच्या बीचवर. बीचने म्हणता येईल याला, काय म्हणाल याला, काही सांगा तुम्ही. हा बीचच म्हणू शकतो. हे बघू शकता समुद्र कोची मधला. एक नंबर व्ह्यू दिसतोय. Very Spanish. Video call सामने ले. इथेच ना फिशिंग केल्या जाते. हे बघू शकता, हे नेट लावली आहे. तो ये है लायन्स क्लब्स कोचीन. व्हेरी नाइस व्यू. नाउ वी आर लुकिंग फॉर फूड. वेअर विल वी ईट? डोंट नो. वी आर लुकिंग फॉर सी फूड. फक्त हे फॉरेन लोक आहेत पाहायचे बस. आईच्या गावात बोट. कोचीन फोर्ट जवळ खतरनाक पिंपळाच्या पानावर काढलेले हे चित्र. खूप छान असे दृश्य आहे इथे. खूप अशा पेंटिंग्स आहे. आणि आम्हाला काही समजून नाही राहिलं इथं या बोट काय चालू आहे. बोर्ड लावला, पूर्ण जलभेद दिसत आहे, पण ॲक्च्युली काय कार्यक्रम चालू आहे आता ते तुम्ही कमेंट करून सांगा, तुम्हाला जर समजत असेल तर. तर समुद्र पाहून आल्यानंतर आम्ही निघालो रात्री बाईक राईडला. कोचीच्या प्रत्येक एक आणि एकूण एक गल्ली फिरून आलो. तर त्यामध्ये आम्ही गेलो होतो जीव टाऊन स्ट्रीटला. ती गल्ली एवढी भारी होती ना, एवढे खतरनाक घरं तिथले, मन भरून आलं. मग काय रस्ते आहे भाई. क्रिसमसचा त्योहार होता ना, तर त्याचं सेलिब्रेशन पण चालू होते. खूप सारे डेकोरेशन. आता तुम्ही व्हिडिओत बघू शकता, पूर्ण स्ट्रीट अशी स्ट्रीटमध्ये लाईटिंग लावलेली. जसं आपण आपल्याकडे दिवाळीला लाईटिंग लावतो, तशी इकडचे लोक क्रिसमसला लाईटिंग फुल दिवाळीसारखं सेलिब्रेशन करतात. आम्ही चाललो आता जीव टाऊन फिरायला. कोचीच्या गल्ल्या फिरत आहे आम्ही. जिंदगी किरने है सालों में आंखों में रोशनी. आईच्या गावात किती मस्त घर आहे यार. आणि इथे चालू होतं सेलिब्रेशन क्रिसमसच्या फेस्टिवलचा. तर इथे होता फुल माहोल. मग आज होता आपला स्टे इथे. हा रस्ता कॅब एक बघू शकता काय खतरनाक व्ह्यू आहे एक हॉस्टेलला. तर पुढील जर्नी बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तोपर्यंत आलोच नेक्स्ट पार्ट घेऊन.